नमस्कार मित्रांनो, केदार कोचिंग क्लासेस आणि कॉम्प्युटर लर्निंग इन्स्टिट्यूटच्या एका दुसऱ्या एपिसोडच्या कॉम्प्युटरच्या तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, MS वर्डमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये फाईल टॅब कव्हर केलं होतं. आज आपण होम टॅब कव्हर करणार आहे. ओके, सो आज ते बघूया इन डिटेलमध्ये. मग बेसिकपासून सगळं घेणार आहे बरं का. चला, आता असा तुम्हाला युजर इंटरफेस येतो रे. युजर इंटरफेस हा आला की याच्यामध्ये तुम्हाला असं दिसत असेल की हा एक डॉक्युमेंट आहे. ओके, पहिले मी काय करू, हे आपण खरंच फाईल एक जुनी होती, या फाईल आपण काय करूया, न्यू ब्लँक डॉक्युमेंटमध्ये घेऊया. आणि जो माझा प्रिव्हियस डॉक्युमेंट होता हा डॉक्युमेंटला मी क्लोज करतो. आणि याला बघा, मी सेव्ह केलेलं नाही, त्यामुळे तो फाईल म्हणतो हे सेव्ह केलं नाही आहे, तर त्या फाईलला क्लोज कर म्हणतोय. मी डोंट सेव्ह करतो बरं का. क्लोज केल्यानंतर ते डॉक्युमेंट 2 आलाय बघा. हा ओके, व्हिडिओचं लेंथ जास्त मोठं होऊ नये, तुम्हाला बोर जास्त होऊ नये म्हणून काय केलेलं आहे, तर ह्याला मी चेंज केलेलं आहे. ओके, व्हिडिओचे लेंथ शॉर्ट करण्यासाठी, लेंथी न होण्यासाठी. चला, आता होम टॅबमध्ये आले तर तुम्हाला क्लिपबोर्ड वगैरे दिसतोय. तर आता या क्लिपबोर्डमध्ये मी काय करतो, काही व्हिडिओज मी आता ॲड करतो. त्यासाठी एक बेसिक फॉर्म्युला आहे. तर त्या बेसिक फॉर्म्युल्यासाठी मी काय करतो, पहिले याला झूम करतो. झूम करण्यासाठी बघा, हा जो आहे ना, हा याला म्हणायचं कर्सर. हा कर्सर जो ब्लिंक वाला का आहे, तर हा दिसतो काय ब्लिंक वाला आहे, याला म्हणायचं कर्सर आहे. हा जो फिरतोय ना माझ्या हाताबरोबर, त्याला सुद्धा कर्सरच म्हणायचं. ओके, आणि हा इथं आला का, आता बघा हा बाणेचा आकार घेतलाय. ओके, तर त्याला काय म्हणायचं, ॲरो. काय म्हणायचं, ॲरो. हा कर्सर. ओके, बेसिक आहे. चला, आता याला झूम करायसाठी काय करायचं, तुमचा कॉम्प्युटरचा जो कीबोर्डचा आहे, तर त्याच्या डाव्या बाजूला एकदम खालच्या कोपऱ्यामध्ये CTRL म्हणजे कंट्रोल नावाचा बटन आहे. काय, CTRL. त्या CTRL वरती तुम्हाला क्लिक करून तुमचा जो माऊस आहे, ओके, हा जो माऊस आहे आपला, या माऊसच्या तिथं हा स्क्रोलर असतो बरं का. याला तुम्ही असं वरती घेऊन गेलात तर तुमचं स्क्रीन काय होणार आहे, डॉक्युमेंटचं झूम होणार आहे. तुम्ही खाली बघू शकता या कॉर्नरला, हे बघा, या कॉर्नरला बघा. आता इथे दिसते का, मी माऊस इथे आणलाय बघा, 230% झूम झालाय. आता मी परत इथं मध्य जागी आणतोय आणि परत त्याला झूमला काय करतोय, कमी करतोय. खाली बघा रे, झूम कमी होतोय. हा, करेक्ट. अशा पद्धतीने मी त्याला झूम करू शकता. त्यामुळे बरेच वेळ पोरगा करतात, असं झूम न करता डायरेक्ट फॉन्ट साईज वाढवतात. सर आम्हाला दिसत नाही, हे चुकीचं करताय. असं नाही करायचं. नेहमी जर तुम्हाला दिसत नाही तर यार थोडं झूम करा आणि मग पुढं तुम्ही काम चालू करा. ओके, आता एक बेसिक मी फॉर्म्युला ॲड करतोय, कारण मला जरा थोडंसं लवकर तुम्हाला समजायचं आहे, तुमचा टाइम वेस्ट करू नये म्हणून. एक फॉर्म्युला आहे वर्डमध्ये. ओके, तर ते फॉर्म्युला आहे इक्वल टू रँड ब्रॅकेट 2 म्हणजे 2 पॅराग्राफ, कॉमा, फुल स्टॉप नाही, कॉमा, 5 वाक्य मी प्रत्येक पॅराग्राफ मध्ये मला घालायचं आहे. 5 म्हणजे 5 वाक्य, 5 सेंटेन्स इन ईच पॅराग्राफ. एंटर मारलं बघा, अशा पद्धतीने क्विकली तो मला काय करतो, एक त्याच्या मेमरीमध्ये सेव्ह केलेलं जो बाय डिफॉल्टेड पॅराग्राफ सिस्टीम आहे, ती यामध्ये काय होते, टाईप होऊन जाते, इन्सर्ट केली जाते. तर इथं व्हिडिओ प्रोव्हाइडचा पॉवरफुल वे असं काहीतरी तो गाठलेला आहे. आता तिथं आपल्याला वाक्य मोजायचे, किती वाक्य झालेले आहेत, 1 2 3 4 5. एक पॅराग्राफमध्ये 5 वाक्य आले. आता दुसरा पॅराग्राफ बघूया, 1 2 3 4 5, परत 5 येते. तर असं तुम्ही पॅराग्राफ वाढवू शकता आणि सेंटेन्स सुद्धा वाढवू शकता. हा, फक्त ते चेंज करायचं. हा, न्यूमेरिकल व्हॅल्यूज जे अंक आहेत ते बदलता येतं, ते बदलले की ते पण बदलून जातं. ओके, चला, आता इथं क्लिपबोर्डला येऊया. आता मी काय करतो, क्लिपबोर्डला यायच्या अगोदर हा जो व्हिडिओ नावाचा हा पार्ट आहे ना, मी याला काय करतो, पहिले सिलेक्ट करतो. मग सिलेक्ट करण्यासाठी एक मेथड आहे, जो तुमचा माऊस आहे, माऊसचा जो डावा साईडचा बटन आहे, लेफ्ट साईडचा, त्या लेफ्ट साईडच्या बटनला तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. कर्सरला इथं आणायचं पहिलं, हा, आणून इथं लेफ्टला क्लिक करायचं. क्लिक करून बटन क्लिक करून प्रेस करून ठेवायचं, लॉंग प्रेस, आणि सोडायचं नाही. आणि आता काय करायचं, दाबूनच त्याला काय करायचं, माऊसला असं लेफ्ट साईडला ड्रॅग करायचं, म्हणजे तो काय होतो, पूर्ण सिलेक्ट होतो. अजून एक मेथड आहे मित्रांनो याला, तर त्यासाठी आहे ऑप्शन शिफ्ट आणि लेफ्ट नॅव्हिगेशन की. आता नॅव्हिगेशन की काय आहे, की तुमचा जो कीबोर्ड असतो ना, तो कीबोर्डमध्ये एक अप, एक डाऊन, एक लेफ्ट आणि एक राईट, असे 4 बटन तुमच्या लेफ्ट हँड साईडला जे नंबर किंवा शिफ्टचं बटन आहे त्याच्या खाली दिलेलं असतो बरं का. तर त्याला काय करायचं, तुमचं पहिलं माऊसने काय ते तुमचं कर्सरला ते ज्या शब्दाला सिलेक्ट करायचं तिथे आणून काय
शिफ्ट बटन दाबूनच ठेवायचं आहे लॉंग प्रेसमध्येच. आणि मग काय करायचं, नॅव्हिगेशन कीनी एक 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 साईडला तुम्हाला त्याला बटनला दाबत दाबत जायचं आहे. तो आपोआप त्या साईडला सिलेक्ट होत जाईल. तुम्ही ह्या साईडला नेलं तर राईट साईडला तो जाईल, लेफ्ट साईडला केलं तर लेफ्ट साईडला, डिपेंडिंग आपण कर्सर कुठे आहे ते बाण ठेवून तुम्ही ते त्याला सिलेक्ट करायचं आहे. ओके, मी आता त्याला सिलेक्ट केले रे. सिलेक्ट केल्यानंतर ना इथं फॉन्ट नावाचा एक कमांड आहे. फॉन्ट नावाचा एक कमांड आहे. ओके, तर हे शिकवण्याच्या अगोदर काय करतो मित्रांनो, एक भाग माझा छोटासा कव्हर करायचा राहिला आहे बरं का, तो मी कव्हर करतो पहिले. ओके, जेणेकरून तुम्हाला डाऊट्स राहू नये, माझ्याकडनं चुकून राहायला गेलाय. तर इथून टॉप पासून ते या बॉटम पर्यंत बघा माझा ॲरो जिथवर येतोय, मी याला नाही म्हणत आहे, ह्या गोष्टीला नाही, याला रूल बार म्हणायचं बेटा, याला काय म्हणायचं, रूल बार. आता इथून टॉप टू बॉटमला तुम्ही आलात तर या टॉप टू बॉटम मध्ये तुम्हाला हा जो पूर्ण या लेफ्ट टू एंड राईट एंड पर्यंत, म्हणजे सॉरी माझं लेफ्ट पकडण्यापेक्षा कॉम्प्युटरच्या भाषेत बोलतो, राईट स्क्रीन तर लेफ्ट स्क्रीन पर्यंत टॉप टू बॉटम पर्यंत हा पूर्ण जो डाटा दिसतो त्याला म्हणतात रिबन. रिबनच्या मध्ये 3 वेगवेगळे भाग आहेत, 3 तुकडे त्याचे. पहिला जो भाग आहे तो तुमचा टायटल बार, म्हणजे डॉक्युमेंट 2 दाखवतो ना, तो डॉक्युमेंट 2 अनसेव्ड आहे, त्यामुळे तो डॉक्युमेंट 2 दाखवतो. ज्यावेळेस मी सेव्ह करेन त्यावेळेस त्या फाईलला नाव येऊन जाईल. ओके, त्यानंतर मग इथं खाली तुम्हाला टॅब कमांड्स येतील, ज्यामध्ये फाईल, होम टॅब, इन्सर्ट टॅब, डिझाईन टॅब, लेआउट टॅब, रेफरन्स टॅब, मेलिंग टॅब, रिव्ह्यू टॅब, व्ह्यू टॅब, हेल्प टॅब. ओके, असे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिसेल. तर टॅब्स म्हणायचं प्रत्येक. आता मग मी ते होम टॅबला आहे, होम टॅबमध्ये हे काय झाले, माझे कमांड्स ॲक्टिव्ह झाले या रिबनमध्ये. ओके, हे सगळे कमांड्स आहेत, क्लिपबोर्ड कमांड, फॉन्ट कमांड, पॅराग्राफ कमांड, स्टाईल कमांड. ओके, मग परत त्यामध्ये फाइंड आहे, रिप्लेस आहे, सिलेक्ट आहे, ॲडिन्स दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, सो इट इज रिलेटेड टू द युअर AI प्लगइन्स. तुम्ही AIचा वापर करून जे तुम्ही आजकाल यूट्यूबला वगैरे बघता ना, आइए 99 में सीखिए, ये को पायलट आपके पास में फीचर नहीं है, चैट GPT काय म्हणतात ना, हे सगळं इथं अवेलेबल आहे. मी चिडवत नाही आहे कुणाला, माझा उद्देश मुळात नाहीच आहे. ओके, बट एक मजा म्हणून तुम्हाला शिकवा म्हणून त्या मध्ये मी शिकवतो. ओके, माझा मुळातच कुणाशी हे नाही आहे, वेळ नाही आहे. ओके, क्लिअर करतो रे बेटा. तर ॲडिन्स यामध्ये तुम्ही चॅट GPT वगैरे जे आहे किंवा सिमिलर चॅट GPT सारखी काही फीचर्स तुम्हाला इथे मिळतात. आता एक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला वाटतं की यामध्ये सगळे AIचे टूल्स आपल्याला फ्रीज आहेत. नाही रे बेटा, काही वेळेस काय होतो, काही फीचर्स जे आहेत ना AI पेड व्हर्जनचे पण असतात. ते काय करतात, एक सर्टन लिमिटेशन पर्यंत तुम्हाला ते यूज करायला देतात बरं का, नंतर ते त्याचे फीचर्सला अलाव करत नाहीत, तुमचं एक लिमिट देतात. तुम्ही एक 10 अटेम्प्ट करू शकता, तुम्ही 50 अटेम्प्ट आमच्या या आपले ॲप्लिकेशनला करू शकता, त्यानंतर आम्ही तुम्हाला अलाव करणार नाही. त्यानंतर तुम्हाला पैसे पे करावे लागतील त्या आमच्या फीचरला विकत घेण्यासाठी बरं का. बरं, त्याचं व्यवसाय आहे. आपण नेहमी व्यवसायाच्या दृष्टिकोनाने आपण हा विचार करायला पाहिजे. आज आपण या गोष्टी शिकून आपण सुद्धा उद्या कुठल्या तरी कंपनीला लागणार आहे, पैसे कमवण्यासाठी ज्या गोष्टी शिकतोय, बरोबर आहे की नाही. मग ते पण काहीतरी कशावरती जगत असेल, मग हे त्यासाठीच आहे रे. प्रत्येक व्यक्ती तसं करतो, कोणी फ्री बाईज जास्त देत नाही, आणि ज्याच्याकडे फ्री बाई मिळतं तो सुद्धा लिमिटेडच नॉलेज तुम्हाला टाकत असतो. ओके, आजकाल तो एक पद्धतीचं काय झालंय, एक व्यवसायाचा प्रकार झालाय जो की चुकीचा आहे. थोडंफार तरी फ्री आपण कंटेंट दिले पाहिजे राव, हाय एंडचे बरं का. बरे सगळे देऊ 50% 60% तर ॲटलीस्ट द्या ना तुम्ही. हां, चला आता इथं आपण काय करूया. आता हे तुम्हाला रिबन कमांड कळायला असेल रे, ज्यामध्ये टायटल बार आहे, होम टॅब आणि हे रिबन कमांड्स आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी असे कमांड्स दिलेले आहेत. ओके, समजलं. पुढे येऊया, होम टॅबला येतो मी डायरेक्ट. आता इथं आलं, मी आपण फॉर्म्युला काढलाय, इथे व्हिडिओवरती आलो. आपण व्हिडिओवरला आपण सिलेक्ट केलेलं आहे, सिलेक्टचे 2 मेथड तुम्हाला सांगितलेले आहेत. सिलेक्ट केल्यानंतर ना आता इथं मी फॉन्टला येतो. या फॉन्टमध्ये आल्यानंतर ना मला या साईडला एक ड्रॅप डाऊन नावाचा ऑप्शन आहे. ड्रॅप डाऊन नावाचा ऑप्शनला काही क्लिक केलं की माझ्याकडे काय नाना प्रकारचे फॉन्टचे स्टाईल्स माझ्याकडे अवेलेबल होतील. बाय डिफॉल्ट कॅलिब्री लाईट आणि कॅलिब्री बॉडी, कॅलिब्री लाईट हेडिंग आणि कॅलिब्री लाईट बॉडी हे 2 सिलेक्ट होतात बाय डिफॉल्ट असं बरं का. आता यामध्ये तुम्हाला खूप सारे फॉन्ट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जो फॉन्ट हवा आहे तो फॉन्ट तुम्ही घेऊ शकता आणि त्याला ब्राउज करू शकता. तुम्ही काय करतोय, जस्ट टाइमपास आपल्याला जे शिकायचं आहे, तरी मी शॉर्टकटमध्ये मी जरा सिलेक्ट केले जर की, बट त्याला व्हिडिओ मी दिले. आता बघा, हे व्हिडिओ असा झालेला आहे. हां, आता या व्हिडिओ कंटेंटला मला काय करायचं रे, बाकीच्या सगळ्या
जेवढे सुद्धा माझे वाक्य आहेत प्रत्येक पॅराग्राफ दोन्ही पॅराग्राफमध्ये त्याला पण मला सेमच करायचं आहे. तर मी काय करणार आता हे सिलेक्टेडच आहे बघा अजून सुद्धा मी याला डिसिलेक्ट केलेलं नाही आहे. ते तर क्लिपबोर्डमध्ये क्लिपबोर्डच्या कमांडमध्ये इथनं क्लिक केला तरी की तुम्हाला असा ऑप्शन ओपन होतो. इथं याला की ऑप्शन्स तुम्हाला आहेत. ओके तर तो म्हणतोय शो क्लिपबोर्ड ऑटोमॅटिकली ऑफिस क्लिपबोर्ड ऑटोमॅटिकली शो ऑफिस क्लिपबोर्ड वेन कंट्रोल प्लस सी प्रेस ट्वाइस. बरं का तुम्ही 2 वेळा जर क्लिपबोर्डला क्लिक केलं तर तो तुमचं क्लिपबोर्ड काय करतो ओपन करून देतो. ओके असं तुम्हाला हा दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी दिल्या तर इथं फॉर्मॅट पेन कट कॉपी हे कट केलं कटवरती क्लिक केलं तर तो काय करतो काढूनच टाकतो. आता जी शॉर्टकट की पण आहे याच्यावरती आणून ठेवलं आणि तुम्ही शॉर्टकट की तुम्हाला माहीत नाही आहे तर थोडं वेळ आणून ठेवा तर तो ऑप्शन सांगतो कट आणि कटचा शॉर्टकट की काय कंट्रोल प्लस एक्स हा त्याचा शॉर्टकट की आहे. तो क्लिक केला तर काय होतं बघूया. बघा तो तुमचा जो व्हिडिओ नावाचा हा वर्ड होता तो काय झाला कट झालाय आपल्या या डॉक्युमेंटमधनं या वाक्यामधनं. तर तो काय म्हणतोय आता पेस्ट ऍक्टिव्ह झालाय. बघा पेस्ट तेव्हाच ऍक्टिव्ह होईल डिसेबल होईल. कधी डिसेबल होईल ज्या वेळेस तुम्ही काहीतरी कॉपी किंवा कट केलेला असेल त्यावेळेस. जर मी आता याला कंट्रोल व्ही करतोय पेस्टचं शॉर्टकट की आहे कंट्रोल व्ही. ओके बघा बघा पेस्टसाठी तिने म्हटलं यूज कंट्रोल शिफ्ट व्ही टू पेस्ट विदाउट टेक्स्ट फॉर्मॅटिंग. म्हणजे जर तुम्हाला जे व्हिडिओ नावाचा जो टेक्स्ट होता आता मी परत कंट्रोल एक्स करतो पहिला पण सेव्ह करूया कंट्रोल एक्स करतो आणि इथं काय म्हटलं त्यांनी तुम्हाला कंट्रोल व्ही आणि आता पुन्हा काय विचारलं बोलले तो जर तुम्हाला विदाउट फॉर्मॅट अनुसार जर पाहिजे असेल तर कंट्रोल शिफ्ट व्ही. बघा आता परत कंट्रोल व्ही म्हणतो. हा बघा कंट्रोल शिफ्ट दाबल्यामुळं तुमचा फक्त हा व्हिडिओ जो आहे ना तो बिना फॉर्मॅटचा सिलेक्ट झाला आणि ह्याचा फॉन्ट जो होता तोच याचा फॉन्ट आहे बघा कॅलिब्री बॉडी आणि कॅलिब्री लाईट डॉक्युमेंट नावाचा एक हेडिंग होता रे हेडिंग्स कॅलिब्री लाईट हेडिंग्स. तर ते कोणाला टायटल लाईन वरती हेडिंग असतो ना टायटल असतो धड्याच्या वरती असतो ना हा तो. ओके तर हा त्यातला प्रकार आहे. मी बघा शॉर्टकटली काढतोय तर ते काढण्यासाठी याला अंडू फॉर्मॅट म्हणता येईल अंडू. बरं का तर काय त्याचं शॉर्टकट आहे कंट्रोल झेड हे दाबून मी त्याला काय केलेलं आहे काढलेलं आहे सगळं कंट्रोल करतो. आता कंट्रोल वाय म्हणजे हा रीडू कंट्रोल वाय समज आहे. अगदी तुम्ही कलर पण करू शकता रे त्याला. हा तुम्ही त्याला बोल्ड करू शकता टेक्स्टला. तुम्ही त्याला इटॅलिक म्हणजेच काय थोडंसं तिरपं करू शकता इनक्लाइंड करू शकता. त्याला खाली अंडरलाईन करू शकता. अंडरलाईनची स्टाईल तुम्ही बदलू शकता रे. ओके तुम्ही त्या वर्डला असं स्ट्राईक थ्रू म्हणजेच काय की लाईन आणू शकता. ओके तर ते करेक्शनसाठी तुम्हाला दिले जाऊ शकतं करेक्शन तुम्ही करू शकता त्यातनं. ओके समजतंय. हा तर इथपर्यंत गोष्ट आज आपण कव्हर केलेला आहोत. हा इथपर्यंत आज आपण बघून घेऊया. याला इथं बघा झूम ऑप्शन आहे झूम करता येतंय झूम कमी करता येते त्यामुळे इथं फॉन्ट साईज कमी जास्त होतोय. याला क्लिक केलं सेंटेन्स केस म्हणलं तर सगळे तुमचे सेंटेन्स केसला स्टार्टिंगचा वर्ड कॅपिटल जो बाकीचा स्मॉल होतो. लोअर केस सगळे स्मॉल लिपीमध्ये येतं. अपर केस सगळे मोठ्या लिपीमध्ये म्हणजेच कॅपिटल लेटरमध्ये कन्वर्ट होतात. कॅपिटलाइज इच वर्ड म्हणलं तर त्यासाठी मला काय करावं लागेल पहिलं प्रथम सगळं सिलेक्ट करावं लागेल 2-3 वाक्य सिलेक्ट करावं लागेल. आता मी इथे येतो आणि कॅपिटलाइज इच वर्ड म्हणलं बघा पहिल्या सुरुवातीचा जो शब्द आहे तो कॅपिटलाइज्ड झालेला आहे. सेंटेन्स केस म्हणलं तर बघा पुन्हा तो पहिल्या वाक्यामधला जो पहिला शब्द आहे तो काय झालाय कॅपिटल झालाय बाकी सगळे स्मॉल आहेत. ओके आता मी काय करतो मी त्याला डब्ल्यूला मी स्मॉल करतोय. ओके आणि मी मग काय करणार आता मी याला इथनं सिलेक्ट करतोय. हा आणि मी इथं काय म्हणतोय कॅपिटलाइज्ड सेंटेन्स केस त्यामुळे फुल स्टॉप नंतर पुढचं वाक्य का त्याला आपोआपली तो डिटेक्ट केलाय की इथं स्मॉल लेटर झालं कॅपिटल केला पाहिजे तो कॅपिटल करून घेतो. ओके घाबरायचं नाही चूक झाली असेल तर आपण इथनं शॉर्टकटली आपण करू शकतोय. जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही घाबरायचं नाही. टॉगल केस म्हटलं तर पहिला शब्द जो आहे ना तो स्मॉल होतो. ओके बाकीचे कॅपिटल ना समजतंय. जर तुम्हाला याला हायलाइट करायचं आहे ह्याला हायलायटर म्हणतात. हायलाइट करतो आपण बुकवरती टेक्स्ट बुकवरती आपल्या त्याला हायलाइटर त्याच्यामध्ये कलर्स आहेत त्या कलरचा वापर करून तुम्ही त्याला हायलाइट करू शकता. इथपर्यंत काय असेल आणि इथले जे पुढचे फीचर्स आहेत आपण काय करूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करूया.
ओके. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. आता मी फॉन्ट कमांड जो आहे इन डिटेलमध्ये तुम्हाला घेणार आहे, ओके, माझ्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आणि व्हिडिओ आता येईपर्यंत पाहिलाच आहात तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेलला प्रेस करायला विसरू नका आणि ऑलवरती प्रेस करा, जेणेकरून अपलोडेड प्रत्येक लेक्चर्स माझे व्हिडिओज तुमच्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल अपलोड केल्या बरं का. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोवर प्रॅक्टिस करत राहा, आनंदात राहा. ओके, बाय.